तर नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर हा कॅप्शनवर तुम्हाला व्लॉग कळालंच असेल. तर आहे 5वी पूजन, त्याच्यानंतर 12वी पूजन आणि वेलकम बाळाचं कसं केलं आणि वेलकमसाठी किती मेहनत घेतली मामा मावशींनी ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर व्लॉग कंटिन्यू करा, पूर्ण बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. 5वी पूजन होतं तर म्हणजे काकी वगैरे सगळे आले होते. माझी चुलत बहीण सिद्धी आणि ओंकार वगैरे आले होते आणि मम्मी पण आली होती सगळं सामान वगैरे घेऊन. जसं की मी म्हटलं होतं मी हॉस्पिटलमध्येच होते 7 दिवस, त्यामुळं माझी 5वी पूजन मला हॉस्पिटलमध्येच करावी लागली. मला तसे कमेंट्स पण आले होते, पण त्यावेळेस मी रिप्लाय देऊ शकले नव्हते कारण तेव्हा मी स्वतः खूप म्हणजे रेस्ट करत होते मी, त्याच्यामुळे मोबाईल वगैरे बघत नव्हते. तर मग आता कळतच असेल मी हॉस्पिटलमध्ये होते 5वी पूजनच्या दिवशी. मला 7व्या दिवशी मला डिस्चार्ज भेटणार होता आणि इथला रूलच आहे हॉस्पिटलचा, इथं 7 दिवस ठेवतात आणि नॉर्मल असेल तर 5 दिवस ठेवतात. नाही तर बाकी दवाखान्यामध्ये कसं 3ऱ्या दिवशी सोडून देतात सिजर असलं तरी. तर इथं कसं टाके वगैरे काढूनच सोडलं जातं. तर इथं मस्तपैकी मम्मीची तयारी सुरू झाली 5वी पूजनची. सगळी तयारी म्हणजे येतानाच सगळं सामान घेऊन आली होती मम्मी, काय काय लागते ते. तर जसं मम्मीला माहिती आहे, ज्या गोष्टी माहिती त्या मम्मीने त्याप्रमाणे 5वी पूजन करायचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान 5वी पूजन झाली आणि इथे सगळेच जण तयारी करत होते. असं नव्हतं की एकच जण सगळं करते, ते सगळे मिळून छानपैकी तयारी करत होते. खूप छान वाटत होतं. आज बाळाची 5वी पूजन होती. तर बऱ्याच जणांना 5वी पूजन का करतात माहिती असेल किंवा काहींना माहिती पण नसेल. तर जसं की मला माहिती आहे की 5वी पूजन का करतात, तर मी सांगते. 5वी पूजन ह्याच्यासाठी करतात की जे नवीन बाळ असतं म्हणजे नुकतंच जन्मलेलं बाळ असतं, त्याचं आरोग्य स्वास्थ्य आणि तसंच त्याला छान समृद्धी भेटावे असं प्रार्थना केली जाते ही 5वी पूजन करून. आणि देवी देवतांचा आशीर्वाद घेतला जातो की माझ्या बाळाला म्हणजे आई प्रार्थना करते की माझ्या बाळाला छान आरोग्य लाभू दे, सुखसमृद्धी लाभू दे, त्याचं आयुष्य छान घडू दे अशी प्रार्थना केली जाते. म्हणून 5वी पूजन केली जाते. आणि जो दिवा असतो तो बाळाला दाखवत नाही. आणि इथं मग मी 5वी पूजन केली. मी हळदी कुंकू वगैरे वाहिलं, स्वतःला हळदी कुंकू लावलं आणि त्याच्यानंतर बाळाला नवीन कपडे घालतात याच दिवशी आणि बाळाला देखील पाया पडवतात. फक्त बाळाला जे दिवे आपण पेटवलेले असतात ते दाखवत नाही. तर अशा प्रकारे 5वी पूजन केले जाते. 5व्या दिवशी 5वे दिवस पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी करतात ही पूजा. हा महत्वाचं पाठीपूजन आहे. तो खाली पडला पडला असेल ना तर तुला पण लाव आणि तिला पण लाव. आणि प्रार्थना कर माझ्या बाळाला कसलाच त्रास होऊ नको दे. पुढे सटवायची सूप लागू दे म्हण. काकी येते काकी तू पिल्लू बाहेरच काही खाऊ नको पिल्लू, पोट दुखन बर का. काही खाऊ नको बर का. हा गंज खाल्लं म्हणा आता. हा कसली हसली हसायचं नाही अजिबात, हसायचं नाही. ईशाना हस चला आता डोळे झाक, डोळे झाक. नाही नाही नाही. फायनली आता निघण्याची वेळ आली आहे. चला. फायनली डेकोरेशन झालेलं आहे फुग्यांचं. आता फुलांचं डेकोरेशनचं काम चालू आहे. आम्ही कामासाठी दीदीला बोलवून घेतले. बघा ते पण शेवटचं काम. आता आम्ही डायरेक्ट झाल्यावर दाखवतो.
तुला ऑलरेडी घेतले मी करताना. परत घे. बाटली पागा म्हणजे अरे चिकट टेक्निक आहे का नाही बाबा? खाली घे ना थोडं. काही इथं लावा नाही का? जास्त स्ट्रगल करते ते. इथं लावा नाही लावलंय. अजून एक चिकट टेप दे ना. खाली घे थोडं. हा, एवढं इथं लावलंय. ए, इथं लाव हे. डबल लाव. वर नाही चिटकत काय? लाव थोडं. वर चिटकव. नको. का? इथं बरोबर. आणि वर चिटकव निघलं बघ. ए, थोडं खाली घे. काय करणार? मी लावतो. अरे नाही. तो म्हणते वर चिटकव चालेल. ओके, त्याला काय प्रॉब्लेम आहे? झालं? किती का? वर अरे इज पसारा बघा डेकोरेशनचा. बघा आमची गँग. घे तिकडं. आता चिटकवलंय लोक. कसं उचलते तर पण साफ. पहिलेच आहे ना आपण हे केलं. मला म्हणलो नाव पटापटा चल चिकट घे. पूर्ण डेकोरेशन झालं आम्ही दाखवू. स्टे ट्यून. स्टे ट्यून. स्टे कनेक्टेड. हा हा बरोबर आहे. अजून एक दे ना. आहे. मला सो ही जी कमान दिसते फुग्यांची सगळी या तिघांनी बनवलेली आहे. ती छान बनवली बघा. बेड ओके ना आत्ताच? नाही तुला गोळा जायचं. ए, आधी हे खाली मी एक ठेवतो. सारखं इकडे. एवढे ते. देवाला नाही झालं. सगळं पिंक 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 खाली. हे बघा लाईट बघा. लाईट लागलं आता. ए नाही गरम होते. हा कुठं मम्मी धर. तवा करायचं तवाच तोडायचा. अरे मशीन कशी चालणार? आपल्या हे आहे ना ते पंप. पंप आहे ना ओम? हा आहे. मग दे बरं. सरळ करायचं. लावा त्याला डबल चिकट टेप. अरे मला काय वाटतं हे थोडंसं इकडे सरकू ना आपण कोणचं हे आता ते चिटकवलं ना मग. मम्मी अशीच बोलते. मम्मीच्या टीव्हीवर तुम्हाला वाटत असेल खरं तसं नाहीये काय. आमच्या इथे इव्हेंट मॅनेजमेंटची टीम आहे. जर कोणाचं डेकोरेशनची ऑर्डर असेल तर सांगायचं. आयुष भैया ओम अजून एक मेंबर आलेला नाही तसा. 4 मेंबर आहेत हे इव्हेंट मॅनेजमेंट सांभाळणारे आणि 2 कन्या आहेत. अशी 6 जणांची टीम आहे जी इव्हेंट मॅनेजमेंट सगळं सांभाळते. कोणाला इव्हेंट मॅनेजमेंट सानू तू काय बनवतेस? वेलकम. आमच्या या 2 राजकन्या डेकोरेशन करत आहेत येणाऱ्या प्रिन्सेससाठी. आता इथे बलून डेकोरेशनचं काम करत आहे ओम भैया आणि आयुष. त्यांना मी म्हणलं तुला आवडेल. एवढी आता कमान झालेली आहे. मी पण करतो थोडी. पळवणार आहे व्हिडिओ. इकडे पुढे वाल घरा इथं. हा करतो. तर अशा प्रकारे छान अशी रांगोळी माझ्या मम्मीने काढली होती. खूप सुंदर अशी रांगोळी डेकोरेशन. बाकी तुम्ही पाहिलंच आता कोणी कोणी काय काय केलं तर मला असं सेपरेट सांगायची गरज नाही. पण खरंच मामा मावशींनी खूप जास्त मेहनत घेतली होती. कारण इव्हेंट मॅनेजरला दिलं तरी एवढं सुंदर झालं नाही पण इतकं सुंदर त्यांनी रित्या खूप छान डेकोरेशन केलं. खरंच मला खूप छान वाटलं. आणि गाडीवरती फुलगुच्छ दिसते ते आहुनी खास आमच्या बाळासाठी आणलं होतं. फटाकडे फोडून बाळाचं मस्त स्वागत केलं पूर्ण सोसायटीमध्ये आणि छान बलून्स वगैरे मग गाडी सजवली होती. माझी इच्छा होती
होती की हॉस्पिटलमधून येताना माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये बाळाची एंट्री झाली पाहिजे आणि आज माझी ती इच्छा पूर्ण झाली. छान म्हणजे एंट्री केली आणि मग वरती सगळी आमची वाट बघत होते. हॉस्पिटलमधून यायला आम्हाला वेळ लागला होता आणि छान मी साडी देखील घातली होती. माझी इच्छा होती की एंट्रीला वगैरे छान साडी वगैरे घालावं आणि खूप आनंद वाटतो. लक्ष्मी आली आमच्या घरी आणि तुम्ही असे खूप छान भरभरून प्रेम देत आहेत, बाळाला आशीर्वाद देत आहे. असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आमच्या बाळाला छान छान आशीर्वाद द्या. तुमचे आशीर्वाद आहेत. तुम्ही आमची यूट्यूब फॅमिली आहात आणि तुम्ही फॅमिलीसारखा आम्हाला जीव लावताय त्याबद्दल खूप थँक्यू आणि खूप सारं प्रेम दिलं आहे व्लॉगला, त्यासाठी पण थँक्यू. असंच छान छान मी व्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थोडा वेळ लागतो आहे, मला माहिती तुम्हाला वेट करावं लागतं आहे, पण तुम्ही पण पेशंटली वाट बघताय ह्याचे मला खूप कौतुक वाटतं आहे आणि तितकंच प्रेम देत आहे. उशिरा जरी व्लॉग टाकलं तरी, तर थँक्यू सो मच. स्माइल देते गाला बाबा आजोबा 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 आता मारा गप्पा मारा आता गप्पा. 2 मिनिटाचं दिवसभराची मेहनत 2 मिनिटात. मी देते यांना. हे तुमच्या रागाने. अरे थँक्यू. द्या आता खाण्यापिण्यात तुम्ही पण चालू करा. खाऊन पिऊन घ्या. प्लेट कुठे आमके प्लेट दे ना. ए चमचा घे ना इकडे. आमके प्लेट तुझ्या इकडे सृष्टी इकडे हो. बारावीला सगळं झालंय का? हातातलं झालं, पायातलं झालं, आता कानातलं घेणार. तू सर फक्त हात लाव. झालं पण काय काय भूक लागली पिलू ए पिल्या तुम्ही कधी आला? नको ना सांगू तस ना. अगं तू छान दिसते. किती छान दिसते का नाही सांगू चांगलं गोरं लाव. हा बरं. आत्याचं गिफ्ट आली जा. काय म्हणता आजीबाई? आजी 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 सगळे आजीचे आहे. ते इथे बाळासाठी पाळणा देखील आणला होता मावशीने, म्हणजे माझ्या राखी मावशीने. तर असे खूप सारे गिफ्ट्स आलेले आहेत बाळाला. तर हळूहळू ज्यांनी गिफ्ट्स घेतले त्यांनी हळूहळू दाखवेलच, म्हणजे एक व्लॉगमध्ये, कारण सगळे प्रत्येक वेळी एकाच दिवशी नाही आलेले. सगळे असे ज्या वेळेस जे त्यांच्या वेळेनुसार भेटायला आलेले आहेत, तर त्यानुसार त्यांनी येताना गिफ्ट्स आणलेले आहेत. कारण 12वी पूजन होतं, तर तुम्हाला ब्लॉगवरून कळायलाच असेल. 12वी पूजनाला फक्त आई वगैरे होत्या, बाकी तिकडची मंडळी जास्त नव्हती, कारण तुम्हालाही माहिती नाशिकला राहतात. तर नाशिकवरून इतक्याला आम्ही इकडे येणं पॉसिबल नव्हतं, तर मी तिकडे गेल्यानंतर ते वेगळं होईलच. अहो तर आज आहे 12वी पूजन. 12वी पूजन आहे, तसंच हॉस्पिटल व्हिजिट आहे. ते इथं आम्ही 12वी पूजन केलं. खूप छान प्रकारे असं 12वी पूजन झालं आणि बाळासाठी इतके छान छान गिफ्ट्स आले, म्हणजे कपडे तर इतके सारे आलेत आणि छान छान दागिने आलेले आहेत आणि खूप आमच्या नातेवाईकांनी, तिकडच्या नातेवाईकांनी, काहींनी डायरेक्ट पैसे वगैरे पण दिलेले आहेत. पण एवढ्या सगळ्या गोष्टी पूर्ण व्लॉग्समध्ये दाखवणं शक्य नाही आहे, कारण खूप जण येऊन भेटून जात आहेत आणि बाळासाठी खूप सारं प्रेम भेटतं आहे. तर मला खूप छान वाटतं आहे. तर मी हळूहळू जसे व्लॉग्स मी काढत जाईल तसे ब्लॉग्समध्ये मी बाळाचे गिफ्ट्स पण हळूहळू दाखवेलच, पण मला शक्यतो काही वेळेस काही राहून गेलं तर समजून घ्या. तर मी एक त्याच्यावर सेपरेट व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेल. ज्यावेळेस मी निवांत होईल त्यावेळेस मी एखादा सेपरेट व्लॉग बनवेल सगळ्यांचे गिफ्ट्स आल्यानंतर. तर आता जसं व्लॉग येतील तसं व्लॉगमध्ये मी एक करून असं दाखवत जात जाईल, काही नाही ते. आणि त्याच्यानंतर 12वी पूजन झालं, छान पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे बनवला होता आणि खूप मस्त जेवण झालं होतं. तर हे सारे गिफ्ट्स हळूहळू मी व्लॉगमध्ये सगळे सांगायलाच गिफ्ट्स कुणी काय घेतलं ते. पण हे आत्ता सध्याच्याला साडी आणि ड्रेस वगैरे आणि मनगुट हे आईंनी घेतल्या होत्या आणि लाडू वगैरे आणि त्याच्यानंतर जे काही
कानातली बाळी ते मम्मीने वगैरे घेतलं होतं आणि बाकी पैंजण वगैरे माझ्या काकीने माझ्या दिदीने वगैरे दिदी यांनी घेतलं होतं. असे खूप सारे गिफ्ट्स आलेले आहेत पण हळूहळू आपण दाखवूच एक एक ब्लॉगमध्ये आणि बाकी मग जमलं तर एक पूर्ण ब्लॉग. तो ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा.